श्रीराम जय राम जय जय राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। सुरुवातीलाच पावसाने एवढा सुंदर प्रसाद दिला, आपल्या नामाला महाराजांनी अभिषेक घातला, अशी का नाही कल्पना करायची? तुम्ही जर विरुद्धच, काय पाऊस, काय ते प्रवचन होत नाही सुरू. एकदा गंमत झाली, छोटा मुलगा होता, महाराजांचं प्रवचन वाचलं, जो पाऊस सुरू झाला तो प्रवचनाची वेळ संपेपर्यंत चालूच राहिला. तो विचारतो, वडिलांना सांगतो की काय प्रवचन सुरू झालं, वाचलं महाराजांचं प्रवचन आणि झालंच नाही, शेवटी पाऊसच पडला. महाराजांनी काय सांगितलं? नाम घ्या. पाऊस पडला त्यावेळेला तुम्ही काय घेत होतात? नाम घेत होतात. आणि काय करायचं? महाराजांची आज्ञा इतकी चांगली तुम्ही यापूर्वी कधी पाळलीच नसेल. आपण सुद्धा आता प्रवचन वाचणार आहोत, महाराज सांगणार नाम घ्या. आपला तोच विषय चालू होता की नामातून सगळे अनुभव येऊ शकतात का? योगाचा सुद्धा अनुभव, जसा समाधी हा एक अनुभव आहे, तसा शेवटी प्राण कसा गेला पाहिजे हे प्राणोत्क्रमण गीतेत सुद्धा हा विषय आलेला आहे. 8व्या अध्यायात प्राणोत्क्रमण झालं पाहिजे. तिथे एक आजोबा होते गोंदवल्याला अशी अनेक माणसं महाराज देहात असताना, म्हणजे 1913 पूर्वी यायचे, रिटायर झाल्यानंतर यायचे आणि महाराजांना सांगायचे, आता उरलेला आयुष्याचा सगळा वेळ रामासमोर आणि तुमच्याजवळ, रामासमोर तुमच्याजवळ, रामाच्या साक्षीनं आणि तुमच्या मांडीवर शेवटचा श्वास जावा ही इच्छा घेऊन इथे आलेलो. अशी अनेक माणसं होती आणि त्याप्रमाणे ते वागत होते. तिथे एक आजोबा होते, फक्त नाम घ्यायचे आणि आजोबा असल्यामुळे काय पूर्णपणे टक्कल वगैरे जीवन इतकं चांगलं जगलं होतं त्यांनी. आता म्हणाले फक्त राम 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 राम. महाराज आहेतच आपले. महाराज म्हणाले की लवकरच तुम्हाला याचा अनुभव येईल. महाराजांची एक शैली होती की उद्या सगळ्यांनी 9 वाजता रामाजवळ जमायचं. हे कुणीतरी काहीतरी महत्त्वाची घटना घडणार आहे, त्याशिवाय महाराज आदल्या दिवशी का सांगतील उद्या 9 वाजता जमायचं? लोक जमले, वैद्याला बोलवणं पाठवलं. या महाराज हे जे आत्ता तुम्हाला सांगितलं, भक्त जे होते, वृद्ध होते, फक्त नामस्मरण करायचे, त्यांच्या जीवनाचा शेवटचा क्षण आलेला होता. महाराजांना अंतर्ज्ञानाने, कुठल्याही सद्गुरूंना या गोष्टी कळतात. महाराजांनी त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं, आजोबा यासाठी तुम्ही आलाय ना, आता आयुष्याचा शेवट आलेला आहे, तयार राहा. अत्यंत आनंदानं आपल्या सद्गुरूंच्या मांडीवर आणि रामाच्या समोर मरण येणं यासारखी भाग्याची गोष्ट नाही. इथे सहज जाता जाता करतो, तुम्ही चिंतन करा की भागवतात अनेकांची मरणं दाखवलेली आहेत. त्या मरणाला मृत्यू, वध असा शब्द न वापरता वापरलाय कोणता शब्द? तर त्यांनी शब्द वापरलाय, त्याचा उद्धार झाला, पूतनेचा उद्धार झाला, जरासंध, कंस यांचा उद्धार झाला. लक्षात ठेवा, ही उद्धाराची बात आहे. इथे तर महाराजांच्या मांडीवरच आहेत. त्यांनी वैद्यांना सांगितलं, तुम्ही त्यांची नाडी बघा, हृदयाचे ठोके बघा, तुमची अजून काही टेस्ट असेल की आता हे गेले. हां, लोकांना सांगितलं यांचं जे डोकं आहे, डोकं हे काही केस नाही आहे, तर त्या डोक्याकडे तुम्ही पाहत राहा. आणि वैद्यभावांना सांगितलं, ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की आता हे गेले, त्यावेळेला तुम्ही एवढंच म्हणा की गेले. हां, लोकांना सांगितलं की तुमचे कान वैद्यांकडे आणि डोळे या माणसाचे जे मस्तक आहे त्याचा जो वरचा बिंदू आहे ना, तिथे तुम्ही लक्ष द्या. हळूहळू काय व्हायला लागलं की ते म्हणाले, यांचे नाडीचे ठोके मंद व्हायला लागलेले आहेत, हृदय बंद पडायला लागलेलं आहे, श्वास अगदी क्षीण व्हायला लागलेला आहे. अशा वेळेला कोणत्याही क्षणी ते काय करतील? हे करतील, प्राण सोडतील. हळूहळू त्यांचा, जिथे तुम्हाला सांगितलं की मस्तकाचा सगळ्यात वरचा बिंदू, तिथे बरेच आपण म्हणतो ना की ज्ञान मिळवणारे जे ब्राह्मण आहेत, डोंट कन्फ्यूज. ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म आलाय तो ब्राह्मण असेलच असं नाही. पहिलं गोष्ट लक्षात ठेवा, मी संतांची वाणी सांगतोय, जो भिक्षुकी करेल, तुमच्या घरी येऊन सत्यनारायणची पूजा सांगेल, तो ब्राह्मण असेलच असं नाही. ती ब्राह्मण जात आहे, लक्षात ठेवा. आपण जातीबद्दल कधी बोलतच नाही.
ब्राह्मण हा वर्ग आहे की ब्रह्माचं ज्ञान आणि ब्रह्माचा अनुभव मिळवण्यासाठी जे आयुष्य वेचतात त्यांनाच ब्राह्मण म्हणायचं. मग तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी चालेल. अनेक उदाहरणं आहेत, जाऊ द्या. तुम्हाला एकच सांगत होतो की त्यांच्या तिथे वरच्या भागात काय व्हायला लागलं, फुगायला लागला. साबुदाणा असतो ना, त्या साबुदाण्यासारखा असा मधला भाग फुगला आणि कोणीतरी त्याला टाचणी लावून पंक्चर करावा तो, अशा पद्धतीने झालं. आणि वैद्यभाव म्हणले प्राण गेला. हां, महाराज म्हणाले प्राण कुठून गेला? यांचे डोळे शांतपणे बंद आहेत, यांचं मुख आता रामनाम शेवटच्या श्वासापर्यंत घेतल्यामुळे बंद झालेलं आहे, प्राण इथून गेलेला आहे. तुम्ही काही वर्ष यांना बघता, नामाशिवाय त्यांनी काय केलं आहे? कधी कधी काकडातीलही येत नसतील, शेजारतीपर्यंत जागतही नसतील, फक्त रामनाम, फक्त रामनाम, फक्त रामनाम. रामनामाने अध्यात्मातला कुठलाही अनुभव घेता येतो. म्हणून शास्त्राभ्यास नको, शास्त्राचा अभ्यास केलाच पाहिजे असं नाही. नको म्हणजे करू नका असं सांगितलेलं नाही आहे, करायची आवश्यकता नाही. पुढे काय सांगितलेलं आहे? श्रुती पढू नको. श्रुती म्हणजे वेद, वेदाध्ययन वगैरे नाही केलं तरी चालेल. कुठल्या संतांनी वेदांचा अभ्यास केला हो? महाराजांची मुंज झाल्यानंतर ते पाठक गुरुजी होते, त्यांना महाराज विचारतात वेदांचा अभ्यास करायचा असेल तर किती वेळ लागेल? म्हणाले एक एक वेदाला किमान 12 वर्ष लागते. त्यावेळेला महाराजांचं 6व्या वर्षी उदाहरणार्थ काय उद्गार आहेत लक्षात ठेव, एवढा वेळ आहे कुणाकडे? दर वेदाला 12 वर्ष, असे 4 वेद 48-50 वर्ष वेदाच्या अध्ययनासाठी घालवण्यासाठी वेळ आहे कोणाला? नाही केला. तरी सुद्धा तो तुकाराम काय म्हणतो लक्षात ठेवा, श्रुती म्हणजे वेद, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी वहावा भारमाथा. मला हे खूप आवडतं तुकारामाचं. येरानी म्हणजे कोणी? द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी ही काही आडनावं नाही आहेत. 2 वेद ज्यांनी मुखोद्गत केलेले आहेत, पाठ केलेले आहेत, उच्चाराने सरळ म्हणू शकतात, त्यांना द्विवेदी म्हणलेलं आहे. 3 वेद ज्यांनी केलेले आहेत त्यांना त्रिवेदी म्हणलेले आहेत. 4 वेदांवर ज्यांचं प्रभुत्व म्हणजे मास्टरी आहे ते चतुर्वेदी. ते त्यांनी भार माथा व्हावा, डोक्यात सगळे वेद आहेत, जाईल तिकडे अहंकार, मी द्विवेदी आहे, मी त्रिवेदी आहे, मी चतुर्वेदी आहे. वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा. याच्यापेक्षा आणखीन काय उद्गार पाहिजे? येरानी व्हावा भारमाथा. हे भारमाथा तुकारामाला अत्यंत आवडत आहे. दुसरा एक त्यांचा माहित आहे, धन्याचा तो माल फोडिले भांडार, मी तो हमाल भारवाही. मी सुद्धा भारवाहीच आहे की. धन्याचा म्हणजे आधीच्या संतांचा, आधीच्या ऋषीमुनींचा, मुख्य म्हणजे पांडुरंगाचा. काय सांगितला? भांडार मी फोडलं, धन्याचा माल आहे आणि तो मी पाठीवरून किंवा डोक्यावरून नेतोय. मी भारवाही म्हणजे हमाल आहे. तिथे म्हणतात येरानी व्हावा भारमाथा आणि इथे म्हणतात मी भार वाहतोय, कारण मी भक्तीचा भार वाहतोय. संत वगैरेंनी जीवन भक्तीच्या माध्यमातून कसं सार्थक करायचं. काल मला एक फार सुंदर सांगितलं. नंदलाल बोस नावाचे बंगालमधले प्रसिद्ध चित्रकार, त्यांचा एक शिष्य, त्यांनी खूप त्यांच्याकडे अभ्यास केला आणि खूपच चांगली ते चित्र काढतात. एका ग्रंथात त्यांनी सुंदर चित्र काढलेली आहेत. त्यांना विचारलं की तुम्ही शेवटचा त्यांना नमस्कार करून निरोप घेऊन तुम्ही महाराष्ट्रात आलात, त्यांनी काय सांगितलं? म्हणाला मैं तुझे आशीर्वाद देता हूँ, सफल जीवन नाही सार्थक जीवन बनाव. फार सुंदर आहे. सफल म्हणजे यशस्वी, म्हणजे एक माडी दुसरी गाडी, एक गाडी 2 गाड्या, सगळं झालं की हे सफल नाही आहे. सार्थक जीवन बनव. मनुष्य जन्माला आलेला आहेस, मनुष्य जन्माचं सार्थक कर, म्हणजे मुक्त हो, आनंदात राहा, इतरांना तुझ्या जीवनापासून आनंद मिळू दे. सच्चिदानंद आपण जे म्हणतो त्याचा अनुभव घेतो, झालं जीवन सार्थक. पैशावर वगैरे काही अवलंबून नाही. कुठलेही संत श्रीमंत नव्हते, कुठलेही संत फार मोठ्या मोठ्या गाड्या किंवा माड्या बांधत नव्हते किंवा चालवत नव्हते, हे लक्षात ठेवा. अगदी आज सुद्धा जे खरे साधू पुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, संत आहेत, ते गरीब आहेत. कितीही त्यांच्या आजूबाजूला झगमगाट असला तरी त्यांनी आपली जीवनशैली बदललेली नाही आहे. म्हणून श्रुती पढू नको, वेदांचा अभ्यास केला नाहीस तरी चालेल. तीर्थास जाऊ नको, तीर्थक्षेत्रास जाऊ नको. आत्ता तुम्हाला सांगतो, डोळे मिटून 1 मिनिट आपण फक्त एक चित्र पाहूया. तुमच्यापैकी काही जण पुण्याला तर अनेक जण गेले असतील. पुण्याच्या शेजारी आळंदी आहे, आळंदीच्या शेजारी देहू आहे. देहू हे तुकारामाचं गाव. तुकारामाच्या मंदिरापासून निघालेली पालखी की जी पंढरपूरला निघालेली ती आज निघेल.
आत्ता पालखीचा प्रवास चालू आहे देहूपासून आळंदीपर्यंत. आळंदीला नंतर 2 पालख्या एकत्र होतात, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं करत ते पुण्यापर्यंत येतात. पुण्याला काय असतं, पुण्याला त्यांचा एकत्र मुक्काम असतो आणि पुढे जातात आणि पुढे तुकारामाच्या पालखीचा मार्ग दुसरा होतो, ज्ञानेश्वरांचा निराळ होतो आणि वाखरी नावाचं जे गाव आहे तिथे सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि नंतर पंढरपूरला लोक जातात. असा प्रवास आहे. 1 मिनिट आपण बंद करून डोळे बसूया आणि बघूया काय ज्ञानबा तुकाराम म्हणत पालखी निघालेली आहे. देहू नावाचं गाव, एक गाव, तिथे नदी, इंद्रायणी नदी आणि त्या इंद्रायणी नदीला आणि तिथे एक झाड आहे, इकडेही झाड आहे. ज्ञानेश्वरांची पालखी ज्या वेळेला निघते त्यावेळेला ते झाड सळसळतं, तो पिंपळ सळसळतो. तिथे एक अजान वृक्ष आहे. दुसरं, इकडे सुद्धा तुकारामाची पालखी ज्या वेळेला निघते त्यावेळेला समोर जो वृक्ष आहे तो वृक्ष लवतो, नमस्कार करतो एका अर्थाने. आणि आजही लोक म्हणतात की हे दृश्य दिसतं, तो वृक्ष लवतो. आता पालखी निघणार म्हणून 4 महिन्यांनी पालखी परत येणार आहे किंवा काही दिवसांनीच परत येईल आषाढी एकादशीनंतर. तसेच हेही येतात. ज्ञानेश्वरांची पालखी वृक्ष साक्षीदार आहे, कारण वृक्ष सगळ्यात साक्षीदार म्हणजे ज्ञानेश्वरांची समाधी, तुकारामाची समाधी एवढे लांब वृक्ष नसतील इथे. 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरांना जाऊन, पण आज ती वृक्ष तिथे होणारी उपासना, भक्ती, भजन, कीर्तन, पारायण, तो अजान वृक्ष आहे ज्याच्या खाली ज्ञानेश्वरांची समाधी आहे. तिथे लोक वाचत असतात, अखंड वाचत असतात. काय वाचत असतात? ज्ञानेश्वरी वाचत असतात, ज्ञानेश्वरांचं इतर वाङ्मय वाचत असतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मुख्य म्हणजे काय की ज्या वेळेला श्रुती करू नकोस अभ्यास आणि तीर्थास जाऊ नको, तीर्थक्षेत्रासही जाऊ नको. मग निरनिराळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. किती गोष्टी नको म्हणून सांगितल्या आणि शेवटी एकच गोष्ट तू कर. ती जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट जरी दुसऱ्या देवाच्या नावाची असेल तरी कुठल्याही देवाचं नाव तसंच आहे. योगाभ्यास नको, योग सुद्धा करू नकोस. नामात तुला सगळं मिळणार आहे. योगाभ्यास नको, व्रत करू नकोस निरनाळी. मख म्हणजे यज्ञ. घ्राणम पातू मखत्राता, माझ्या नाकातून जो अखंड श्वासाचा किंवा श्वसनाचा यज्ञ चालू आहे, रामा त्याचं रक्षण कर. मख म्हणजे यज्ञ, म्हणजे व्रते मख नको, तीव्रे तप नको. तीव्र तप नको, उगीच उग्र तप करायचं, उग्र संकल्प करायचा आणि मग आपण जी आपली कर्तव्य असतात त्या कर्तव्यापासून दूर व्हायचं, कुटुंबापासून दूर व्हायचं. ठरवून दिलेली कामं होणार नाही. संकल्प संकल्प संकल्प, कसला संकल्प विचार करून घेतला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, पुढे विसरेन म्हणून 2 क्रियापद आहेत इंग्लिशमधली, रीचिंग आउट अँड स्ट्रेचिंग आउट. स्ट्रेचिंग आउट म्हणजे मुलाची उंची किती वाढली सांगण्यासाठी. त्याची बर्थडे जर 13 असेल तर 13 तारखेला उभं करतात आणि अगदी ताठ कर हात, बघ इथे खूण करायची, पुढच्या महिन्याला 13 तारखेला बघ बरं आणखीन वाढलंय का, आणखीन वर कर, आणखीन वर कर. दिस इज स्ट्रेचिंग आउट. इथपर्यंत जातो ना, आणखीन जाऊ दे, आणखीन जाऊ दे, आणखीन जाऊ दे, रीचिंग आउट. म्हणजे मी जर 13 माळा जप आनंदात करू शकत असेल तर मी सुरुवातीला म्हणेन की 15 माळा जप करेन, वाढवत नाही तो. उगीच 100 माळा जपांचा संकल्प करायचा आणि आपली कर्तव्य वगैरे नाही करायची. तसा उग्र संकल्प करू नकोस. त्यांनी काय सांगितलं? तीव्रे तपेती नको, तीव्र तपही नको. काळाचे भय मानसी धरू नको. काळाचं भय म्हणजे काय? मृत्यूचं भय. काळ म्हणजे टाईम नाही, उलट जो टाईमची काळजी घेतो, वेळेची काळजी घेतो, त्याला काळ म्हणजे मृत्यू केव्हा आला तरी तो स्वागतार्हच असतो. काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको. म्हणजे दुष्टांवर अवलंबून राहू नकोस, दुष्टांबद्दल शंका घेऊ नकोस, दुष्टांचा संग नको. शंकू नको, संगच नको दुष्टांचा. आता शेवटची महत्त्वाचे, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. ज्याच्या स्मरणानं पतित पावन तरतात तो शंभू सोडू नको. महाराज आपल्याला काय सांगतील? तो राम सोडू नको, तो हनुमान सोडू नको. आपण स्वतःला सांगू नको तो महाराज सोडू नको, तो सद्गुरू सोडू नको. हे मग बाकीचं केलं नाहीच तरी चालेल. आणि दुसरा अर्थ, हे सगळं या नामात येऊन जाईल. हा फार महत्त्वाचा विचार दिलेला आहे. आजचं महाराजांचं जे प्रवचन आहे त्या प्रवचनातला मोठा थीम सांगतो. हा 5 महिन्यासाठी जरी आपण संकल्प केला ना, हा मनातला संकल्प आहे, मनाची शक्ती वाढवणारा संकल्प आहे.
महाराज म्हणतात सुख आणि दुःख या नावाची गोष्टच नाही आहे. आता आपल्याला केवढा धक्का बसला. आपण किती थोडे सुखी असतो आणि जास्त दुःखी असतो. आपण गाणीसुद्धा म्हणतो, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आपण म्हणतो की सुख कणभर आणि दुःख मणभर, तिळा एवढं सुख आणि डोंगरा एवढं दुःख, हे आपण म्हणतो प्रत्येक वेळेला. पण प्रत्यक्षात तसं आहे का? तर प्रत्यक्षात तसं नाही आहे. अगदी विचार करा तुम्ही. म्हणून ज्या वेळेला महाराज म्हणतात सुख आणि दुःख नावाची वस्तूच नाही आहे, आपण ते निर्माण केलेले आहे आणि आपण भोगतो. अरे तू निर्माण केलेस तर त्यातून तू सुटू शकशील आणि असं सुटता येतं. अनेक जणांचे अनुभव आहेत. सुख दुःख नाहीच आहे तर मग मी उगीचच ते धरून राहिले, हां हे मिळालं तर सुख होईल आणि नाहीतर मग दुःख होईल. आता सुंदर बघा, आपण काहीतरी चांगली आवडती डिश खात असो आणि हे किडे आले सगळे, झालं ते सुखाचं दुःखात रूपांतर झालं. म्हणजे सुख आणि दुःख या लाटा आहेत. लाटांबद्दल महाराज सांगतात, म्हणजे सगळेजण सांगतात लाट नावाचा पदार्थच नाही आहे हो. सागर आहे किंवा सरोवर आहे, वारा आला ते हालायला लागले की लाट निर्माण होते. लाट म्हणजे पाणीच आहे. लक्षात ठेवा, पाण्याची लाट आहे, लाटेचं पाणी नाही आहे. आपण लाट म्हणतो, आपण निरनिराळे लाट असे दगडावर आपटली की फेस तयार होतो. आपल्याला तो फेस निराळा वाटतो. फेस निराळा काही नाही आहे. ती लाट आहे, त्या लाटेचाच भाग आहे. फेस तयार होतो आणि विरून जातो. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळेल की सुख आणि दुःख आपण निर्माण करतो. महाराजांचं प्रवचन जर वाचायचं म्हणलं, वाचूया ना, फार सुंदर आहे, सोपं आहे. सुख दुःख मनावर अवलंबून आहे. फार सुंदर आहे, मनावर. आणि तू जर मनाची रचनाच अशी केलीस, विचारांची पद्धती किंवा दिशा, मेथड अँड डिरेक्शन ऑफ थिंकिंग, 5 महिन्यासाठी संकल्प करूया की माझ्या विचारांची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. नकारात्मकच विचार जास्त येतात. ही चिंता भीती म्हणजे नकारच आहे. नकारात्मक विचार जास्त येतात कारण मेथड ऑफ माय थिंकिंग निगेटिव्ह आहे. दिशा उगीचच निर्माण केलेल्या चिंतांकडे, कल्पनांकडे. दुःख ही त्यातली एक कल्पना आहे. आपण बघूया ना थोडक्यात. जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. मला एक गमतीदार प्रसंग आठवतो. एक दूधवाली आहे आणि दूधवालीला गुडघे वगैरे दुखत आहेत. तर म्हणाली इथे तू जा ना, सरकारी हॉस्पिटल आहे, एक टोटल त्यांचा चेकअप करून घे. तर ती गेली. म्हटलं गेली होतीस का? म्हणाली एकदाच गेले, दुसऱ्यांदा गेले नाही. म्हणाले गुडघे पहिल्यांदा त्या डॉक्टरनी स्टेथॉस्कोप काढला, ते जे काय असतं ते, आणि माझ्या छातीचे ठोके मोजायला लागला. हा वाईट डॉक्टर आहे, छातीला कशाला लावतो? गुडघे दुखतात तर गुडघ्याला लावायला नको का? माझा तो दुसरा डॉक्टर आहे, तो जे दुखतं तिथे लावतो. हे लक्षात ठेवा. तो काय बघत होता? तुमची जनरल हेल्थ कशी आहे बघत होता. एक सामान्य आरोग्य कसं आहे जे त्याला हृदयाच्या ठोक्यावरून, नाडीवरून कळणार होतं. आणि नंतर तुमच्या गुडघ्यादुखीचं कारण काय आहे, त्याला औषध कुठलं, हेच महत्त्वाचं आहे. म्हणून इथे काय सांगितलं की ज्या वेळेला औषध, रोग जिथे आहे तिथे औषध. आणखीन एक गोष्ट आहे. आपण म्हातारीची गोष्ट बघत होतो. गरीब आहे, नातू आहे तिच्याजवळ. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला नातू काय सांगतो की हा जो आपला ड्रेस आहे आपला, माझा फाटला आहे, जरा शिव तू. म्हातारी म्हणते काही हरकत नाही, मी शिवते. हा संध्याकाळी येतो आणि म्हणतो की मला सल्यूट करायचं संधी मिळालेली आहे, माझा ड्रेस छान पाहिजे, चल. ती आली तर रस्त्यावर दिवा आहे, तिथे ती शोधते काहीतरी. आजी तू काय शोधते? सुई शोधते म्हणाली. तर सुई जर गेलेली आहे तर विचार करायला पाहिजे, इथे तू शिवत होतीस का? तो मुलगा प्रश्न विचारतो. झोपडी असताना तू या इथे का शिवत होतेस? त्यावेळेला ती काय म्हणते माहिती आहे ना, मी इथे शिवत नव्हते रे, मी झोपडीतच शिवत होते आणि तिथे सुई पडली. मग तू तिथे का नाही शोधत? तर अगदी सोपं आहे म्हणतात की तिथे अंधार आहे, अंधारात मला सुई कशी दिसणार आहे? इकडे काय आहे? प्रकाश आहे, म्हणून मी इकडे सुई शोधतोय. आपलं तसं होतं. प्रॉब्लेम एके ठिकाणी आहे आणि आपण शोध उपाय दुसऱ्या ठिकाणी करतो. म्हातारीची सुई झोपडीत पडलेली आहे, तिथे शोधायचं सोडून, कारण तिथे अंधार आहे. ती शोधते कुठे? रस्त्यावर, कारण रस्त्यावर दिव्याचा प्रकाश आहे. त्यावेळेला नातू म्हणतो आजी असं नसतं ग, जिथे सुई पडली तिथेच शोधायला पाहिजे आणि मग लक्षात येईल तुमच्या. हे काय ही तसं महाराज म्हणतात, जिथे रोग आहे ना तिथे औषध लावलं पाहिजे. आणि रोग कसला आहे त्याचं निदान झालं पाहिजे. मागे आपण एक गमतीदार गोष्ट बघितली होती. आता पुन्हा जर पाऊस सुरू झाला तर पुन्हा आपण नाम घेणार आहोत आणि नाम घेण्यासाठी इथे आपण येतो. नामाचं महत्त्व काय?
नामाचा आपल्या जीवनात स्थान काय किंवा काय उपयोग आहे, ते त्याच्यासाठी महाराजांचं चरित्र, महाराजांचे प्रवचन, महाराजांचं म्हणजे संतांचं हा विचार आपला असतो. तर एका याची गोष्ट सांगतात, नोकराचे. त्याला सांगितलं असतं मालकाने की तू माझं काम वेळच्या वेळी कर, विशेषतः मला दिली जाणारी औषधं त्या वेळेला ते औषध दिलं पाहिजे. एकदा मालक प्रवासातून येतो, थकलेला असतो आणि तो साधारणतः 9 वाजता झोपतो रात्री. साधारणतः 10 वाजता तो गाढ झोपलेला आहे, पण त्याची झोपेची गोळी घेण्याची वेळ झालेली आहे. हा नोकर मालकाला म्हणतो, मालक उठा उठा, तुमची गोळी घेण्याची वेळ झालेली आहे. आणि झोपेची गोळी, जो झोपला आहे त्याला झोपेतून उठवायचं आणि झोपेची गोळी द्यायची. तसं आपल्या बऱ्याच वेळेला असतं, अरे नाम घ्यायचं आहे, नाम घ्यायची संधी मिळाली, आनंदात आहे. महाराजांना तेच आवडणार आहे, महाराजांना तेच आवडणार आहे, तेच हवं आहे, हे लक्षात ठेवा. हे बाकीची सगळी आहे ना ती सजावट आहे. मूर्तीला आपण आता सजावट वगैरे केली, सजावट महत्त्वाची का, सजावट महत्त्वाची नाही. त्याच्यामुळे मूर्ती चांगली दिसेल, पण नमस्कार सजावटीला नाही, मूर्तीलाच करायचा असतो. पुढचं वाक्य बघा ना, ते तितकंच महत्त्वाचं आहे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. आपल्याला वाटतं श्रीमंत फार हे असतील, सुखात असतील. महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. एक चाललेला आहे माणूस, पायी चाललेला आहे, थकलेला आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी तो काय करतो, रेल्वेचं दार बंद आहे. अशा वेळेला एक सुंदर मोठी गाडी येते, त्या गाडीत मालक मागे बसलेला आहे. त्यावेळेला तो म्हणतो की देवा, मी इतकं तुझं नाम घेतो, पण मला पायी रे होत नाही आता माझ्यानी चालणं. आणि त्याला बघ कसं आरामात ठेवलेलं आहे. इतक्यात तिथे चौकशी केल्यानंतर कळतं की गाडीचं क्रॉसिंग आहे आणि 15 मिनटं ते बंद आहे. त्यावेळेला तो मालक काय म्हणतो गाडीचा, मलाही जरा बाहेर काढा रे, बाहेरची हवा घेतो, 15 मिनटं कशाला गाडीत बसून राहायचं. महाराजांच्या काळी AC वगैरे नव्हता, हे लक्षात ठेवा, काय गाडीत बसायचं आहे. मग दुसऱ्याने डिकीतून खुर्ची काढली. ह्याला वाटलं की बरोबर आहे, मालक उभा कशाला राहील. नंतर दोघांनी मिळून मालकाला ओढलं, कारण त्याच्या पायात जीव नव्हता, पायात पॅरलाईज झाला होता तो. त्यावेळेला त्याला बसवलं आणि तो इतका हेल्पलेस होता, नुसता बघत होता रेल्वे ट्रॅककडे. त्यावेळेला तो म्हणतो, देवा मी प्रार्थना परत घेतो, त्याला गाडी दिली आहेस पण पायी नाही दिली आहे, मला गाडी नाही दिलीस पण मला पायी दिलेले आहे, हे फार महत्त्वाचं आहे आणि मी आनंदात आहे, मला दुसरं काही नको. आत्ताचे किडे आहेत ना, त्यांचं उदाहरण लक्षात ठेवायचं. त्यांना मे फ्लाईज म्हणतात, मे महिन्यातच येतात आणि उद्या दिव्याकडे बघा मरून पडलेले असतात. म्हणजे आता मोठ्या मोठ्या दिवा, आता खरं हा दिवा नाही आहे, ज्योत असते ना, ते ज्योतीत ते उडी मारतात. म्हणजे इतका आसक्ती आहे त्यांना त्या ज्योतीची, त्या प्रकाशाची. खरं म्हणजे त्यांना पंख आहेत की नाही, त्या ज्योतीच्या बाजूला उडत सुंदर सौंदर्य बघितलं, मरणार नाही आहेत, ज्योतीतच उडी मारतात. ज्योतिही विसते बऱ्याच वेळेला आणि हे मरून पडलेले असतात. आपलं तसं आहे, याला फक्त एकाच इंद्रियाचं आकर्षण आहे, कशाचं, डोळ्यांचं. डोळ्यातून ते तेज, ते रूप आत घ्यायचं. आपल्याला किती 5ही इंद्रियांची 50 आकर्षण आपल्याला कोण वाचवणार आहे. उद्या आपण तो विषय बघूया, संकल्पासाठी आपल्याला लक्षात येईल. पुढे बघूया, श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक नसतो, कारण श्रीमंतांनी सुख आणि दुःख मानलेलं असतं, गरिबांनी सुख आणि दुःख मानलेलं असतं. सुख आणि दुःख गोष्ट नाही. आपण नेहमी उदाहरण देतो ना, ते आजच्या प्रवचनातलं उदाहरण आहे. मी न वाचता तुम्हाला सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल. अशी गोंधवलेला माणसं जमलेली होती, आजोबा होते, त्याच्यात तरुण होते, छोटी काही मुलंही असतील. महाराजांनी एक जनरल प्रश्न विचारला. काय विचारला, आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत, आपल्यापैकी सुखी कोण आहे सांगा बरं. कुणी हात वर करत नाही. महाराज म्हणाले, मी सुखी नाही आहे. ठीक आहे, तुमच्या दुःखाचं कारण काय. तो म्हणतो, मला नोकरी नाही आहे. हो म्हणाले, नोकरी नाही म्हणजे जरा दुःखच की. मग तुम्हीही दुःखी आहात. नाही, नोकरी आहे म्हणाले. हां, पगार पुरेसा नाही आहे म्हणाले. म्हणजे यांना नोकरी नाही म्हणून हे दुःखी, तुम्हाला नोकरी आहे तरीही तुम्ही दुःखी. तुमचं काय. ते म्हणाले, नोकरी आहे, पगार चांगला आहे तरी दुःखी. हो, बॉस वाईट आहे. बॉस म्हणजे त्याचं तोंड म्हणजे गटार, सगळ्यांच्या देखत अपमान करतो, नको ती नोकरी असं होऊन जातं. म्हणजे महाराज म्हणाले, नोकरी दुःखाचं कारण नाही, नोकरी असली तरी पगार दुःखाचं कारण नाही. याला पगार भरपूर आहे पण बॉस वाईट आहे. मग तुमचं नोकरी आहे, पगार चांगला आहे, बॉस देव माणूस आहे, मग तरी तुम्ही दुःखी का. अहो नको, तिथे ट्रान्सफर केली आहे, अशा गावात केली आहे की जिथे वीज सोडा पाणी सुद्धा नाही आहे, मग काय म्हणून दुःखात आहे. महाराज म्हणाले, बापरे, म्हणजे काही म्हणजे दुःखाचं हे कारण आहे नाही.
सुखाचं हे कारण आहे, असू शकतं. सुख दुःखच नाही आहे. मग त्यांना विचारतात काय, म्हणाले लग्न झालं नाही. हां, म्हणाले दुःख होणारच की तुम्हाला, आणि तुमचं 2 लग्न झाली तरी दुःखी नाही. लग्न हे दुःखाचं कारण नाही आहे. मग 2 लग्न झाली काय, मूल नाही आहे. हा, म्हणाले घरात मूल नाही म्हणजे दुःखच. मग तुमचं नाही, लग्न झालंय, खूप मुलं आहेत, दुःखाचं कारण आहे. हे लक्षात ठेवा. पुरत नाही पैसा, मूल नाही हे दुःखाचं कारण नाही, कारण मूल आहे तोही दुःखी आहे. महाराज म्हणतात मी प्रत्येकाला विचारलं ना तर प्रत्येकाच्या दुःखाचं कारण निराळ आहे. पण तुम्हाला एक बारीक गोष्ट लक्षात आली का, की जे तुमच्या दुःखाचं कारण आहे ते यांच्याकडे असून सुद्धा हे दुःखी आहे. म्हणजे सुख आणि दुःख हे तुमच्या मानण्यावर अवलंबून आहे. अशी कुठली एक वस्तू, एक परिस्थिती, एक व्यक्ती सांगता येत नाही की ती दुःख म्हणजे दुःखच, सुख म्हणजे सुखच नाही आहे. म्हणून म्हणाले कशाला सुखी दुःखी होता, त्याच्या पलीकडचा शब्द महाराज सांगतात, सगळे संत सांगतात, आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण इथे येतो. आणि तुम्ही तो संकल्प करायला आपण सगळ्यांनी काय हरकत आहे, आनंद. सुख दुःखाच्या पलीकडे आनंद आहे. सुख दुःख कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून आहे. नोकरीवर अवलंबून आहे, हो. पगारावर अवलंबून आहे, हो. बॉसवर अवलंबून आहे, हो. ट्रान्सफर. बघा ना, कायम ते मिळालं मला जरा सुखी वाटतं, आणि गेलं की मला जरा दुःखी वाटतं. विचार करूया ना आपण. मग छान सगळा सत्संग चालले, लाईट गेले, करंट गेला, हां, लगेच सुखाचं दुःखात रूपांतर होतं. म्हणून समाधान, तृप्ती, शांती, मुक्ती आणि आनंद समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द आहे. आनंद शब्द सगळ्यांना सोपा वाटतो, तो हवा असतो. पुढे हां, महाराज काय सांगतात, म्हणजे दुःख काय सांगणार आहात तुम्ही. पहिला नंबर आला आनंदात नाही. 19-20, 19-20 गोष्ट सांगितली जाते. उदाहरण लक्षात ठेवा, तुम्ही रात्री विचार करा, कारण उद्यानंतर आपण भेटणार आहोत ते 29 तारखेला, आणि 29 तारखेपासून 5 दिवस आपण इथे असणार आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी मुद्दामून या. अत्यंत चांगला, ह्याच्यापेक्षा पाऊस आला तरी येतोच येतो, आपलं नाम चालू राहतं. पाऊस हे हिंड्रन्स किंवा अडचण नाही आहे, लक्षात ठेवा. पाऊस चालू राहू दे की, शेतकऱ्यांना तो हवा आहे, अनेक जणांना, झाडांना तो हवा आहे. मला नको आहे हा प्रश्नच नाही. पावसावर माझं सुख अवलंबून आहे, पावसावर सुख अवलंबून आहे म्हणून मी इकडे येतो का, नाही. पाऊस पडू दे, माझ्या कशावर परिणाम होणार नाही. मी आनंदात आहे महाराज, मी आनंदात आहे, मी आनंदात आहे. या आनंदाची साधना करण्यासाठी आणि त्याच्यापेक्षा आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आपण इथे येतोय. मग 5 महिन्यात मी असा अभ्यास करेन, सुख आणि दुःख नाही, आनंदात आहे महाराज, आनंदात आहे महाराज, आनंदात आहे. कोणी फोनवर कसं आहे, आनंदात आहे. तब्येत कशी आहे, आनंद. हेच उत्तर दिलं ना आपण. लोक बोर होते, त्यांना काही विचार नका, त्यांचा सगळं आनंद असतो. नको ते लोक आपल्याकडे यायला, ते येऊन दुःख निर्माण करणार का माझ्या जीवनात, नकोच यायला. ते म्हणतात त्यांना तुम्ही विचारूच नका, स्वयंपाक कसा झालाय, आनंद. इकडे उष्णता कशी आहे, आनंद. हे गर्दी, ट्रॅफिक जाम वगैरे, आनंद. असे जर माणूस असेल आणि तो खरंच आनंदात असेल तर तो सद्गुरूंना आवडेल, लोकांना आवडणार नाही. त्याच्याकडे जाऊ नका. प्रत्येक प्रश्नाला त्याचं उत्तर आनंदच असतं. उत्तर आनंद नसतं. आनंद ही अवस्था आहे, आणि त्या अवस्थेत तो असतो, हे महत्त्वाचं आहे. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये महाराज काय म्हणतात, ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होतो. खरंच आहे, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की तुरुंगात सुद्धा जर एखादा माणूस देवभक्त असेल तर त्या देवभक्तीचा इतरांवर सुद्धा परिणाम होतो, सहवासाचा परिणाम. एक उदाहरण सांगतो. आपले अन्नूजे आज नाही आहेत, त्यांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया, पण आता सुधारलेत, ते चांगले आहेत सध्या. तर ते गेले होते, त्यांना जायचं होतं शिवथरगळीत. बघा प्रारब्ध म्हणजे काय. पण ह्याच्यात मी आनंदात राहू शकतो का, राहू शकतो. ते गेले तिथे, महाडला उतरायचं असतं. सकाळी 6ला गाडी होते, रात्री 2ला महाडला पोचले. सकाळी 6ला गाडी आहे, 4 तास त्या स्टँडवर त्यांना काढावे लागणार होते. अशात एक दारू पिऊन आला आणि दुसरा आला. त्यांनी काहीतरी त्याला धडक दिली, पण त्याचं भांडण सुरू झालं. आता भांडण सोडवण्यासाठी अण्णूजी गेले. हां, आता गेले नसते तरी चाललं असतं, पण त्या दोघांचं भांडण सोडण्यासाठी गेले. आणि भांडण सोडवता सोडवता जो दारू पिऊन आला होता तो पोलीस होता. त्यांनी यांच्यावर खटला भरला आणि ह्यांना तुरुंगात टाकलं की, हो यांना ह्याच्यात टाकलं. काय करायला गेले आणि काय झालं हे लक्षात ठेवा. पण तिथे त्यांच्या ओळखीचे होते, निरोप पाठवला. तुम्ही इकडे कशाला आला होता, नाही इकडे शिवथरगडीत आलो होतो, दासबोधाचा वर्ग आहे. मग तिथे मामा गंगल ओळखतं का. मामा गंगलनी त्यांना सांगितलं मी याला ओळखतो, वकील करून देतो, तुमची जी काही प्रोसिजर आहे चालू. काही दिवस ते तुरुंगात होते अण्णूजी.
मग तिथे ते म्हणाले इथे एक जुनं मंदिर वगैरे सारखं दिसतंय, ते मी स्वच्छ केलं तर चालेल का? बघा सहवास म्हणजे काय. हो चालेल ना. त्यांनी अण्णूजींनी स्वच्छ वगैरे केलं, हे मी धुतलं तर चालेल का? म्हणाले काही हरकत नाही, धुया. एक दोन कैदी मदतीला लागले, कारण चांगलं काम आहे ना. मग सगळा रस्ता स्वच्छ केला. तिथे जे पहिल्यांदा म्हणाले पानं वाहूया, मग ते बाकीचे जेलर वगैरे म्हणाले आम्ही फुलं आणून देतो. आणि तिथे अगरबत्ती, आरती, पंचारती हे सगळं सुरू झालं. आणि ज्यावेळेला ते गेले, इकडे आले, त्यावेळेला त्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. हा सहवास आहे. मी जे नेहमी करतो आनंदात, ते मिळालं नसतं तरी मी दुःखात नाही आहे. हे शिकलं पाहिजे आणि हेच शिकलं पाहिजे. आनंद हा नामस्मरणाचा अनुभव आहे. मी आनंदात आहे म्हणजे माझं नाम चालू आहे ना. ते एकीकडे नामही चालू आहे आणि मला चिंता लागली आहे, नामही चालू आहे आणि मला भीती निर्माण झाली आहे, नामही चालू आहे आणि मी दुःखात आहे. नाम चालूच नाही आहे, लक्षात ठेवा. उघड आहे, नाम चालूच नाही आणि मी नाम घेत नाही आहे, पण मी आनंदात आहे, नाम चालू आहे. हे लक्षात ठेवा. नाम कोण? महाराज घेतात आपलं नाम, समाधीत बसून घेतील, आत बसून घेतील. मी आनंदात आहे ना, बस. महाराजांना आनंद आवडतो, महाराजांना चैतन्य आवडतं, त्यांचं नावच ब्रह्मचैतन्य आहे, म्हणजे ब्रह्मानंद. आपल्या शिष्याचं नाव त्यांनी ब्रह्मानंद ठेवलेलं आहे. विचार करा. शेवटी काय म्हणतात की ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी. आपण विषयाचे बीज पेरतो. विषय म्हणजे फक्त उपभोग, उपभोग, उपभोग. तुम्ही जर गेलात ना, आज मिडल क्लास म्हणजे आपण शिकलेले, चांगली नोकरी असलेले आणि घरात 2 नोकऱ्या असलेले, त्यांच्या कुटुंबाचं चित्र काय सांगा बरं. जावत नाही त्यांच्याकडे, कारण फक्त खाण्याच्या, फिरण्याच्या आणि टी व्ही वगैरे सिरियल म्हणजे पाहण्याच्या इंद्रियांच्या गप्पा असतात फक्त. हा जो पदार्थ आणला ना सर, त्या हॉटेलमधून आणलेला आहे, नुकतंच निघालं, पण हा पदार्थ खावा तर त्याच हॉटेलमधून. 10 पदार्थ असतात, 10 निरनिराळ्या ठिकाणून आणलेले असतात टू इम्प्रेस मी और एनी गेस्ट. शक्यच नाही, तो जात नाही पुन्हा तिथे. ठीक आहे, मला एवढंच, मी जास्त खात नाही, कारण हॉटेलमधून आणलेलं का खायचं आणि त्या हॉटेलचं कौतुक करायचं. नवीनच निघाले, हे तिकडून आणले, हे तिकडून आणले. मी अगदी जवळच्या नातेवाईकांना विचारलं, पांढरा भात तरी तुम्ही घरी केलायत का? खरंच विचारला. मग त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी थांबलो नाही. लक्षात ठेवा, कसली घरं, अत्यंत श्रीमंत. आपणही श्रीमंत आहोत. आपण जर ठरवलं की आपल्याला थायलंडला जायचं आहे, आपण जाऊ शकतो. EMIवर जाऊ शकतो. आणि EMI आपल्याला आपल्याला भारतातल्या मध्यमवर्गाला काही परवडतं. हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे उद्गार आहेत, आपल्याला आवडलं नाही, पण ते खरं आहे. जगाची इकॉनॉमी सध्या भारताच्या मध्यमवर्गावर अवलंबून आहे. याच्यासारखा दुःखाचा काळ भारताच्या इतिहासात नाही. मध्यम वर्गाला थोडं कमी मिळालं पाहिजे, म्हणजे तो चिंतन करत राहतो, विचार करत राहतो, समाजाचा विचार करतो, समाजासाठी कार्य करतो. आज तुम्हाला माझा संबंध नाही आहे. अपार्टमेंटमध्ये जा ना तुम्ही, त्याचा स्वतंत्रत्व आहे, त्याचा स्वतंत्रत्व आहे. मला आडनाव माहीत नसतं माझ्या शेजाऱ्याचं. पूर्वी मी अवलंबून असतो, अहो जरा दूध संपलं आमच्याकडचं, जरा दूध द्या. कारण का की पाहुणे आलेले आहेत त्याच्यानं. ते शेजारी दूध द्यायचे, नंतर दुसऱ्या दिवशी ती साखर मागायला यायची. हे होतं नेबरहूड, शेजार होता. आता चहासुद्धा मिळतो. तुम्ही झोमॅटोला बोलवा, स्विगीला बोलवा आणि 2 कप चहा जरी मागितला, एक तुम्हाला फक्त गुलाबजामुन पाहिजे, ते आणून देतात. त्यांचे चार्जेस लावतात. तो गुलाबजामुन तुम्हाला 50 रुपयाला पडेल आणि तो एकच मागवलेला असतो. जाहिरात नाही आहे. तुम्ही काही मागवा ना, आमचे चार्जेस तुम्ही द्या. हेच महाराज म्हणतात चुकीचं आहे. हे दुःखाला आमंत्रण आहे. मी आहे त्यात जर स्वयंपूर्ण आहे, मला बाहेर कशाचीही गरज नाही. काही असलं तरी चालेल, काही नसलं तरी चालेल. आता शेवटची 1-2 वाक्य बघा की त्यांनी काय सांगितलं. तुम्ही बीज जर विषाचं पेरलं तर विषच मिळणार आहे, अमृताचं बीज पेरलं तरच अमृत मिळणार आहे. विषयांचं बीज पेरता तुम्ही. विषय म्हणजे फक्त उपभोग, प्लेजर्स ऑफ द बॉडी, कम्फर्ट्स ऑफ द बॉडी. आज आपलं जीवन बघा काय आहे. सुंदर सोफा घेतला, एकदा या ना बसायला, आणि तो बसतो आणि खालचा इतका तो सॉफ्ट असतो, तो खाली जातो. अरे मला उठवायला तू मदत. तो म्हणतो की इतका आहे ना रे सोफा. तुला खरंच सांगतो, मी एकदाही बसलेलो नाही, कारण याची जी EMI ती ओव्हरटाईम केल्याशिवाय मला फेडता येणार नाही. काय दुर्दैव आहे होय, दुर्दैव. मी साधनं घेतो, पण साधनाचा उपभोग घेण्या इतकाही मला वेळ नाही आहे. संधी आहे म्हणून कमीत कमी साधनं ठेवा घरात, आनंदात राहा. लंगोटीवालेच आनंदात असतात.
याचा अर्थ सूटबूटवाले नसतात असं नाही आणि लंगोटीवाले असतात असं नाही. कारण तुम्ही म्हणा तो रेनेर तो दुःखात आहे, हा काष्टकरी दुःखात आहे. नाही हो, लंगोटीवाले मी का म्हटलं, रामदास लंगोटी, गजानन महाराज शेगाव नाही, साईबाबा काय ते गोधडी, आपले महाराज काय लंगोटी. कारण कौपीनवंत खलु भाग्यवंत, म्हणून शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. कौपीन म्हणजे लंगोटी, काष्टी, कौपीनवंत म्हणजे लंगोटी घातलेला, खलु भाग्यवंता. महाराज म्हणाले खरा श्रीमंत कोण आहे? औंधचा राजा कमी. त्या राजाला विचारा काय पाहिजे? पैसे पाहिजे तो, कारण सैन्य वाढवायचं आहे, पैसे पाहिजे तो, त्या लोकांना वाढलेले पगार द्यायचे, पैसे पाहिजे. महाराज म्हणाला मला काय पाहिजे? मला काही नको आहे. मग काहीही नकोय तो श्रीमंत का हे हवंय ते हवंय ते हवंय तो श्रीमंत? तो दरिद्री आहे. आम्हाला काहीच नको असतं. कौपीनवंता खलु भाग्यवंता, हे लक्षात ठेवा. म्हणून महाराजांसारखे संत ते खरंच आनंदात असतात आणि आनंदाचं रहस्य महाराज सांगतात. पुढे काय सांगतात की प्रपंचातल्या सोयी गैरसोयी दोन्ही परमार्थाच्या आड येतात किंवा परमार्थाच्या उपयोगी पडतात. दोन्ही आहे, कारण माझ्यावरच अवलंबून आहे. लोक विचारतात वांतेला राहण्याची सोय आहे का? आम्ही सांगतो सोयीनं राहणं आहे. तुम्ही सोयीनं घरची कम्फर्ट्स इथे आणायची, मग कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्ही काय येतात? आणि हल्ली व्याख्या आहे, तुम्हाला जीवनात काहीतरी करायचं आहे, यू हॅव टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. मला घरही पाहिजे, मला ए सीही पाहिजे, मला थंडीत पांघरुणही पाहिजे, मला सगळं घरात आलेलं पाहिजे माझ्या खोलीत. काय करणार आहेस तू? खोलीच्या बाहेरच आलं पाहिजे, घराच्या बाहेरच आलं पाहिजे, जे मठ आहे वगैरे त्याच्या बाहेरच गेलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, कम्फर्ट झोन आपण निर्माण केलं आहे आणि ते कम्फर्ट झोन म्हणजे आरामाचा असा कोश निर्माण केलेला आहे. आपण कितीतरी मासे वगैरे खातो, त्याला शेल्स असतात, त्या शेल मी निर्माण केलेलं आहे आणि त्या शेलमध्ये मी स्वतःला सुखरूप समजतो. उद्या जर काही घडलं तर पूर्णपणे ती शेल आहे, ती शेलसुद्धा बर्स्ट होऊ शकते. मग तुम्हाला हे काय कुठे संरक्षण मिळतं? एक प्रसंग आहे की तो गुरु डिस्कोर्स म्हणजे प्रवचन करतोय आणि अशा वेळेला प्रचंड भूकंप होतो. सगळेजण धावतात, गुरुदेव 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 शांत बसलेत तिथे. आणि नंतर तो भूकंप थांबल्यानंतर शिष्य येतात, म्हणतात तुम्ही मात्र जे सांगत होतात त्याप्रमाणे वागलात, तुम्ही बिलकुल धावला नाहीत. म्हणाले मीही धावलो, फरक एक आहे, तुम्ही बाहेर धावलात, मी आत धावलो. धावण्याची दिशा निराळी आहे. मी संरक्षण आत शोधायला होतो आणि जरा धावलो आणि मला संरक्षण मिळालं. तुम्ही कुठे कुठे जाणार आहात? झाडाखाली बसलात तर झाडही पडू शकतं भूकंपात. घराखाली राहणार नाही, उघड्यावर राहणं पसंत करतात लोक. भूकंपाच्या वेळेला उघड्यावर राहतात, कारण वरचे स्लॅब पडून मी मरू शकतो. म्हणून मी आत धावलो, तुम्ही बाहेर धावलात, हा फरक आहे. आपण दोघेही धावत होतो. आणि खरी सुरक्षा, खरं संरक्षण हवं असेल तर आतच आहे. रिमोट कंट्रोल नाही, इनर कंट्रोल. अगदी लक्षात ठेवा, 5 महिन्यात मी याचा अभ्यास करेन. इनर कंट्रोल, खायचं नाही, जायचं नाही, बोलायचं नाही, करायचंच. हे कोण ठरवतं? रिमोट ठरवणार आहे, सासू ठरवणार आहे, सोनेला काय पाहिजे बाहेरून ठरवेल. आत नाम चालू ठेवायचं की नाही हा पूर्णपणे सोनेचा निर्णय आहे. आणि तुम्ही जोरात कशाला नाम घेता? आत घ्या, ते जास्त चांगलं आहे नाम म्हणतात. आणि म्हणून एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलात काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलात काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी घातकच आहेत. अत्तराचं दुकान आहे, काय सुंदर वास आहे, तुम्ही रस्त्याच्या मध्ये उभं राहून वास घ्यायला लागलात. आणि मिरच्यांचं दुकान आहे, अरे मिरच्या काय तांबड्या आहेत, तिखट असतील, नाही, दोन्ही गोष्टी वाईट आहेत. एखादं जर जनावर आलं पळत किंवा गाडी आली तर अत्तराचा वास घेणाऱ्यासाठी ती गाडी दिशा बदलणार नाही आहे, किंवा हा मिरच्यांचा वास घेतोय याला चिरडून टाका असंही म्हणणार नाही. दोन्ही घातक आहेत. महाराजांनी किती सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. 2 तुम्हाला मी देतो. आरसा आहे, मिरर, त्याच्यावर माती धूळ बसली कितीतरी वर्षांची, तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यावर तुम्ही माती माखली, अशी हे केली, त्याला दिसणार नाही आहे. राख घेतलीत, राख त्या आरशाला फासलीत, दिसणार नाही आहे. मग चुना घेतला, चुना फासला, दिसणार नाही आहे. मग कस्तुरी, एक श्रीमंत आहे, त्यांनी कस्तुरी घेतली, वेलची घेतली, केशर घेतलं आणि त्यांनी तो त्याला लेप दिला, दिसणार नाही आहे. मग तुम्ही काय म्हणता, माती आहे म्हणून दिसलं नाही? दिसणारच नाही. आरशाचं काम तेव्हाच आरसा करणार आहे ज्यावेळेला त्याचं लेन्स आहे किंवा ती मिरर आहे ते स्वच्छ असलं पाहिजे. मग ते करा ना, आणि ते नामाने होतं. तुमचं मन कुठल्याही कारणाने इकडे तिकडे धावत असेल,
मन कुठल्याही कारणाने प्री ऑक्युपाईड म्हणजे गच्च भरलेलं असेल, नाम हे त्याच्यावर औषध आहे. हे किती सुंदर सांगितलेलं आहे. महाराजांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. परीक्षेला निघाला आहे मुलगा, अशा वेळेला गाडी एखाद्या म्हातारीला धडक देते, जास्त नाही आहे पण म्हातारीला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, जवळ हॉस्पिटल आहे, तो मुलगा नेतो, परीक्षेला निघालेला आहे. म्हातारीचं औषध होईतोपर्यंत थांबतो आणि म्हणतो की कोण आहे, आम्ही त्यांना बोलवतो, ते तुम्हाला नेतील. परीक्षेला उशीर होतो, परीक्षा चुकली. दुसरा तो तमाशा पाहत बसतो रस्त्यावरचा, परीक्षा चुकली. तिसरा तो बोकडांच्या किंवा कोंबड्यांच्या काही रेड्यांच्या झुंजी असतात ना, त्या झुंजी बघत बसतो. परीक्षा गेली ना, परीक्षा काय विचार करणार आहे. म्हणून मी आत्ता माझं कर्तव्य काय, परीक्षेला जाणं. मग मध्ये जर आजी जरी पडल्या तरी लोकांना सांगेन जरा त्यांना मदत करा, मी घाईत आहे, मला परीक्षेला जायचं आहे. मग नंतर येताना त्या आजी वगैरे इथेच जवळ कुठे राहत असेल चौकशी करेल, आजींना तुम्हाला काही पाहिजे असेल तर मी आणून देतो म्हणेल. पण परीक्षाच्या वेळेला नाही. मग नाही तर परीक्षा चुकलीच तुमची. नामाला कोणतं कारण सांगता नाम न घ्यायला. नाम घ्यायला बसलो पण शेजारचं मुलगा आजारी पडलं, ठीक आहे ना, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून येऊन नाम घे ना तू. नाम त्याच वेळेला घ्यायचं असा नियम नाही आहे, नाम घ्यायचा हा नियम आहे. तू कारण सांगू नकोस, कारण कारणं सांगायला लागलास की कारणं संपणार नाही आहेत. पुढे सांगतात की रस्ता सांग, प्रपंच शेवटचं वाक्य, प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. मी प्रपंचाला चांगला बनवतो किंवा वाईट बनवतो मीच, म्हणजे सारं तुझ्याचकडे आहे. तुझे असूनी तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असूनी उशाशी. अरे आजूबाजूला देव आहे, तो तुला दिसत नाही. तू काशीला निघालास, कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आतला भगवंत उपाशी आहे, हा रामेश्वरला जातो तो काशीला जातो, चूक आहे. मग पुढे त्यांनी सांगितले, देव बोलतो बाळमुखातून. पांडुरंगाकडे गेलास कष्ट सहन करून, पांडुरंग बोलला तुझ्याशी, नाही बोलला, बोर बोलते ना छोटंसं इनोसंट. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. उंच पिकातून देव डोलतोय, पण तुला तो पिकातला देव दिसत नाही, तुला फुलातला देव दिसत नाही, तुला वाऱ्यातला दिसत नाही, ताऱ्यातला दिसत नाही, तुला लहान मुलातला दिसत नाही, म्हाताऱ्या आजोबातला देव दिसत नाही. आणि म्हणून हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी. कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी. भगवी वस्त्र घालून संसार सोडून जातोस, तिथे नवीन संसार निर्माण करतोस. इथेच तुला मिळवलं पाहिजे, इथेच तुझं पंढरपूर आहे आणि इथेच तुझं रामेश्वर आहे, इथेच तुझी मुक्ती आहे आणि इथेच तुला बंधनात टाकलेलं आहे. तू दुसऱ्या कोणी बंधन, हा देह बांधतील ना, पण मनाच्या पातळीवर रिकाम असेल. सावरकरांनी कमला नावाचं काव्य सागरा प्राण तळमळला हे तुरुंगात केले की नाही. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा गीतेवरचा सगळ्यात मराठीतला गद्य ग्रंथ, पद्य ग्रंथ ज्ञानेश्वरी, पण ज्ञानेश्वरी नंतर गद्य म्हणजे प्रोजमध्ये गीता रहस्य हा ग्रंथ आहे, तुरुंगात गेला. ते काही हे करत बसले नाहीत, रडत बसले नाहीत. भारताच्या बाहेर सावरकरांना नेलं होतं अंदमानला, भारताच्या बाहेर यांना नेलं होतं म्यानमारला, ब्रह्मदेशला. रडत नाही बसले ते. ब्राईटेस्ट इन डंजन्स लिबर्टी डाऊ आर्ट. फार सुंदर वाक्य आहे की हे लिबर्टी, हे स्वतंत्रते भगवते आपण म्हणतो ना, ते किती आत तुला आत अंधारात टाकशील तेवढी तू ब्राईट होते, जितकी बंधनात टाकशील तेवढी तू मुक्त असते. कारण लिबर्टीचा काही स्टॅच्यू नाही आहे, युनिटीचा काही स्टॅच्यू नाही आहे, ते प्रतीक आहे. युनिटी हे अनुभवाची गोष्ट आहे, आम्ही सगळे एक आहोत, अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळे काय, हा अनुभव आहे, अनुभवाला रंग नाही, वास नाही, चव नाही. गमाई तुम्ही विचारला पेढा कसा आहे, सुंदर अनुभव आहे. आणि बटाटेवडा भजी कशी आहेत, सुंदर आहे. अनुभव तोच आहे ना, अनुभव तोच आहे. मुद्दा काय आहे, अनुभवाला रंग नाही आहे, वास नाही, चव नाही. अनुभव हा अनुभव आहे. महाराज शेवटी काय सांगतात की प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपली आसक्ती आपण त्यात घालतो. हवाच, मलाच हवा, इतरांना मिळाला नाही तरी चालेल. इतके दिवस इतर म्हणजे बाहेरचे लोक होते, आता कुटुंबात सुद्धा एवढा स्वार्थ बोकाळला आहे, स्वार्थ आहे की मला म्हणजे मलाच पाहिजे, इतकं स्वार्थी आहे. आणि म्हणून म्हणतात की आपल्याला सुखदुःख देतो आसक्ती काढणे, याचं नाव परमार्थ. आपण इथे परमार्थासाठी येतो, आध्यात्मिक उपासनेसाठी येतो. अर्थ काय, अर्थ हाय. म्हणून सांगितलेलं आहे आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करायच्या,
ते जमत नाही ना, मग काहीतरी घालून काढ. सोडणं कधी कधी अवघड असतं, मिसळणं त्यामध्ये सोपं असतं. मग प्रत्येक गोष्टीत नाम मिसळा. तुम्ही धुणं धुताय श्रीराम जय राम जय जय राम, तुम्ही घर झाडताय श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला त्यातून आसक्ती मी करतोय म्हणजे काय, काही कोणीतरी करायला पाहिजे. काहीच नाही आहे, मी अडकून पडलेलो नाही. आसक्ती म्हणजे मी जोडला जातो, गेटिंग अटॅच्ड. त्याला संग आसक्त होणं म्हणलेलं आहे, गेटिंग डिटॅच्ड. नाम घातलं की तुम्ही डिटॅच झालं. नाम हा डिटर्जंट आहे का? हो. नाम हा सॉल्व्हंट आहे का? हो. नाम हा सगळं आहे. झाडू आहे, पोछा आहे, नाम वायपर आहे सध्याच्या ह्याच्यात, नाम डस्टर आहे. काय नाही नाम. तुमच्या मनावरचे जे संस्कार आहेत ते नामानं दूर होतात. हा महाराजांचा आवडता सिद्धांत आहे. एक लक्षात घ्या, इथे आपण काय येतो, आपण आध्यात्मिक उपासना करायला येतो. त्या आध्यात्मिक उपासनेला काही लागत नाही. आता एक पुस्तक आपण वाचतो रोज, एक प्रवचन म्हणून घेतलं, त्याची काय गरज आहे? आपण सुरुवातीला नाम म्हणलं, जोरात म्हणलं, कारण बघ पाऊस जोरात पडत होता, मनातल्या मनात नामाला कशाची गरज आहे? फक्त श्वासाची. म्हणून श्वास चालू आहे तोपर्यंत नाम, आणि शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे की तू मुक्तच झालास. हे इतकं सोपं आहे आणि म्हणून ते अवघड आहे. सोप्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात कारण आपल्याला सोपं जगताच येत नाही, सहज साधं जगताच येत नाही. विचार करा तुम्ही. आणि म्हणून आजच्या प्रवचनातून आपण आधी सांगितलं ना, तो शंभू सोडू नको. आता आपण मी म्हणतो कारण लाईट आहे आता, माझ्याबरोबर नंतर म्हणा तुम्ही. सुंदर आहे हे. शास्त्राभ्यास नको म्हणा. शास्त्राभ्यास नको. श्रुती म्हणजे वेद पढू नको. तीर्थास जाऊ नको. योगाभ्यास नको. व्रते मख नको. तीव्रे तपे ते नको. काळाचे भय मानसी धरू नको. काळाचे भय मानसी धरू नको. दुष्टास शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरते, तो शंभू सोडू नको. हा शंकराचा भक्त आहे म्हणून शंभू सोडू नको. म्हणजे काय तुम्ही लिंग धरून बसणार, शिवलिंग, का शंकराचा फोटो गळ्यात घालून जाणार? नाम. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्ही घेता दुसऱ्याला कळत नाही, अखंड घेऊ शकता. म्हणून नाम सोडू नकोस. आता इथे फक्त अर्थशास्त्राभ्यास नको, उगीच ग्रंथांचा अभ्यास केला नाही तरी चालेल. श्रुती पडू नको, वेदांचा अभ्यास केला नाही तरी चालेल. तीर्थास जाऊ नको, तीर्थक्षेत्रास गेला नाहीच तरी चालेल. योगाभ्यास नको, उगीच योग साधना योगासनं आता केली नाहीत, करू नको असं नाही आहे, केली नाहीच तरी चालेल. करण्याची आवश्यकता आहे असं नाही, पण नाम मात्र घेतलंच पाहिजे. नामाची आवश्यकता आहे. जसा ऑक्सिजन तसं नाम. हवेची आवश्यकता आहे, पण हवेत सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तुम्ही मला इथे ठेवून घेतले देव दाखवतो म्हणून, 3 महिने झाले मला तुम्ही देव नाही दाखवला. विवेकानंद विचारतात रामकृष्णांना आपल्या गुरुला, ते म्हणतात अरे मी विसरलोच होतो, उद्या तुला देव दाखवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेवर स्नानाला गेलेले, गंगा आश्रमाच्या बाहेरच आहे, स्नानाला गेलेले, आणि दोघंजणं स्नान जवळजवळ करतायत. ते खाली वाकल्यावर त्यांनी मान रामकृष्णांनी, डोकं विवेकानंदांचं पाण्याच्या खाली घट्ट दाबून धरलं. ते उसळून वरती आले. ते म्हणाले मला देव दाखवा, देवा घरी कशाला पाठवता, मला मरण. म्हणाले एक लक्षात ठेव, तू खाली तुझं डोकं दाबलं होतं त्यावेळेला तुला कशाची आठवण आली? आईची नाही, वडिलांची नाही, फक्त ऑक्सिजनची आठवण आली. म्हणाले तशी देवाची आठवण आल्याशिवाय देव कसा दाखवतो? काय बाजारातला भाजीपाला आहे काय? नाही. तुला तळमळ लागली पाहिजे, देवाचा ध्यास लागला पाहिजे. देव नाही तर मी जगू शकणार नाही असं वाटलं पाहिजे, आतून वाटलं, नुसतं शब्दांनी नाही. मला आता तसंच वाटतं, शब्द आहेत, आतून वाटतं का, हे महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलं योगाभ्यास नको. व्रत, उगीच व्रत करू नका सांगितले. व्रत केलं म्हणजे आता मला मिळेल, नाही हो, नाही. परवा एकाकडे सत्यनारायण होता, मी म्हटलं मी येऊ शकणार नाही आहे, पण माझा नारायण नमस्कार सांग. म्हणाले म्हणजे काय? म्हटलं सत्य कुठे? तुमच्या जीवनात सत्य नाही आहे. भव्य सत्यनारायण केला आहे, तर तो किती पैसा सत्याचा आहे विचार करा तुम्ही. छोटा सत्यनारायण करा,
मी 100रातले 25 रुपये प्रामाणिकपणे मिळवलेले आहेत, 75 रुपये माझं लाच खाऊन मिळालेलं उत्पन्न आहे. सत्यनारायण 100 रुपयाचा करता आणि मग हल्ली लोकांना रिटर्न गिफ्ट द्यायला लागलेले आहेत. म्हटलं सत्यनारायणाला मी दिलंय काय म्हणून रिटर्न गिफ्ट सांगा बरं. नाही नाही, इट इज नॉट रिटर्न गिफ्ट, इट इज गिफ्ट. पैसा आहे लोकांच्याकडे. हे गोव्यात यावेळेला सुद्धा येईल, कारण श्रावण महिन्यात केलेला सत्यनारायण जास्त नारायण असतो, सत्य नसतो, लक्षात ठेवा. आणि सत्यच नाही तर काय नारायण. एक गमतीदार प्रसंग म्हापशाच्या कोर्टात घडलेला सांगतो. श्रावण महिना होता, श्रावण महिन्यात तुम्हाला रविवारी सत्यनारायण करतात, अनेक जण भटजी मिळत नाही, मग भटजी गोकर्णहून आणावे लागतात. तसा एक तरुण मुलगा होता, सिन्सिअरली सगळी करत होतं. हे वकील गप्पा मारत होते, कोणाला सत्यनारायणात इंटरेस्ट आहे, पण दरवर्षी करतात. त्यावेळेला अधिकस्य अधिकम फलम, अधिक मास आहे, करूया. गप्पा चालल्या होत्या, इतक्यात त्यावेळेला म्हणतो पूजा झालेली आहे, आता मागणं करतो. आणि तो तरुण मुलगा आहे, तो मागणं करतो. हे सत्यनारायणा, हे सगळे जे वकील आहेत त्यांना सत्यानं वागण्याची बुद्धी रे. वकील म्हणतात सत्यानाश केला, या भटाला पुन्हा आणायचं नाही. आम्ही जर सत्यानं वागायला लागलो तर आमचं प्रॅक्टिस कसं चालणार आहे. अरे असत्यालाच सत्य म्हणून जो सिद्ध करतो तो चांगला वकील आहे असं आपण म्हणतो. प्रार्थनाच चुकली, प्रार्थना पूजाच चुकली, लक्षात ठेवा, पूजाच चुकली. सत्य जर मी म्हणून म्हणतो ना, 100रातल्या 25 रुपयाचीच पूजा करा. सगळ्या गावाला आमंत्रण देऊ नका, तो लाऊडस्पीकर लावू नका, साधं करा. तर 25 रुपये त्याला सांगायचं की हे सत्यनारायण, हे सत्याने मी मिळवलेले, माझ्या घामाचे कष्ट करून मिळवलेले, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सांगा, व्रत, मख, यज्ञ, कशाला ते यज्ञ करता खर्च करून. यज्ञ आवश्यक आहे, पण यज्ञाची फिलिंग जी आहे इदन्न मम, ती आली पाहिजे. आणि यज्ञ न करता ही फिलिंग नामातून येतोय, स्वाहा तुझं आहे, हे सद्गुरू तुझं आहे, माझं काहीच नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि भय मानसे तीव्र तपे, कशाला उग्र तप करता. उग्र तप म्हणजे संकल्प, मला जमणार नाही आहे तो संकल्प. मग या संकल्प करता करता इतरांना त्रास झाला तरी चालेल, अरे हा राक्षसी संकल्प आहे, इतके उग्र संकल्प कशाला करायचा, एवढा तीव्र संकल्प कशाला करायचा. संकल्प मी वाढवत नाही, इतरांना कोणाला त्रास होणार नाही. हे सगळ्यात पहिलं पथ्य आहे, लक्षात ठेवा. उपासना नीट करण्यात कुणालाही त्रास होता कामा नये. आपण नाही का सुरुवातीला मंत्र म्हणत की सर्वेषाम अविरोधेन ब्रह्मकर्म समारवेत. मी कुणाचाही विरोध नाही, या क्षणी मी कुणाचाही वैरी नाही आहे. आणि हे देवा, हे सद्गुरू, माझंही कुणी वैरी नाही. सर्वेषाम अविरोधेन, विरोध कुणाशीच नाही आहे. मी आता काय करतो, ब्रह्मकर्म म्हणजे पूजा करतो, जपाला सुरुवात करतो, मग कुणाशीच माझा विरोध नाही आहे. ही चांगली अवस्था आहे. ज्याची या स्मरणे पतिता दुष्टाचा शंकू नको. शंका प्रत्येक वेळा. तुम्हाला एक गंमत सांगतो की माझं स्मरण हेच माझं दर्शन. शिर्डीसारख्या ठिकाणी असं बाहेर लिहिलेलं असतं, क्यू आहे मोठा. पुढे अगदी जवळजवळ आपण साईबाबांच्या जवळ जातोय, माझं स्मरण हेच माझं दर्शन, माझं स्मरण हेच माझं दर्शन, माझं स्मरण हेच माझं दर्शन. साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. आणि जवळ आलात ना की तिथे लिहिलेलं असतं खिसे कापून पासून सावध राहा. मग आता माझा हात खिशावर जातो, हा खिसे कापून असेल ना, मी म्हणतो, आणि तो माझ्याकडे हा हे दुष्टाचे शंकू नको. एकदा दुष्टाची शंका करायला सुरुवात केली की जगात सगळेच दुष्ट आहेत. महाराज घेतील ना काळजी. महाराज मी आनंदात निघालेलो आहे. तुम्ही बघा, अहो काय सुंदर काळजी घेतात महाराज, खरंच. पण मी सगळ्याच तयारीने जातो. हे पाहिजे ते हे औषध, ते पाहिजे तर ते पाहिजे तर ते झालं तर ते झालं तर ते. केवढ्या बॅगा घेऊन जातो आपण. आपली देवावर विश्वासच नाही आहे, देव माझ्या मदतीला येणारच नाही आहे, तेवढी आपली श्रद्धा आहे. शेवटी सांगतात, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. आपण शेवटचे सांगतो, आपण अनेक जण शिवमहिम्न स्तोत्र म्हणतो. हे शंकराचं जरा अवघड आहे, संस्कृतमधलं स्तोत्र. त्यातलीच एक ओळ विवेकानंदांनी त्या शिकागोच्या भाषणात सांगितली. पण आपण दुसरं म्हणूया, यत यत, जे जे मी करतो, यत यत करो मी. आपण म्हणतो ना, नारायणाय समर्पयामी, रोज म्हणतो आपण. पण इकडे समूह आहे ते, यत यत करवते मी, सगळं आहे ना. अखिलम शंभो तवा राधनम, मी जे जे काही करतो हे शंभो तुझी आराधना आहे. मी ज्यावेळेला स्नान करतो त्यावेळेला तुला घातलेला अभिषेक असतो. आणि निद्रा समाधी स्थिती, निद्रा मी घेतो ना त्यावेळेला मला समाधी लागलेली असते. शंभो ओम नमः शिवाय तुझी. गिरा म्हणजे वाणी, वाणीतून कुठलाही शब्द बाहेर पडला तरी त्याला ओम नमः शिवायाचं पावित्र्य असतं. मला बोलावं लागणारच आहे ना.
पण मी बोलेन अशा पद्धतीने की त्याच्यात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तो शंभू सोडू नको, हे लक्षात ठेवूया. आणि जे राहणार आहेत त्यांनी नक्की राहा, चांगला मौसम आहे इथे, आणि जाणार आहेत त्यांनी नक्की जायला हरकत नाही आहे. पण 5 दिवसाचं आमंत्रण मी तुम्हाला आत्ता देतो. 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत कार्यक्रम तुम्हाला येईल. ज्यांचा नंबर नसेल त्यांनी इथे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडे नंबर देऊन जा, म्हणजे इथले तुमचा व्हॉट्सॲप नंबर असेल तर म्हणजे इथले सगळे कार्यक्रम तुम्हाला कळतील. आणि तुम्ही मुद्दामून इकडे येत चला, इथे काही अपेक्षा नाही आहे. तुम्ही जर असं जरा काहीतरी जड मन घेऊन आलेलं असाल तर जाताना मन हलकं झालेलं असेल, गच्च मन घेऊन आलेलं असाल तर हलक्या मनाने रिकाम्या मनाने तुम्ही परत जाल. एवढं मात्र मी इतक्या वर्षांच्या अनुभवाने सांगतो. कोणी जास्त दुःख घेऊन जाणार नाही. हे वातावरण आहे ना, या वातावरणातच भक्तीचे स्पंदन आहेत. व्हायब्रेशन्स ऑफ डिवोशन, भक्तीची स्पंदनं या वातावरणातच आहेत. आणि ते वातावरण आपण तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. मनातल्या मनात प्रार्थना करूया की या एकंदरच केंद्राचे संस्थापक अण्णूजी म्हणून जे आहेत ते आजारी आहेत, आता बरे आहेत, पण त्यांच्या प्रकृतीला लवकर उतार पडू दे किंवा बरे होऊ देत आणि परत इथे आमच्या भेटीला, महाराजांच्या भेटीला येऊ देत. शांत. शेवटचा श्लोक आणि शांतीपाठ म्हणूया सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, मोठा फोटो आहे, महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. नमस्कार सगळ्यांना. शांत.